काही भागात फक्त कापसाचे पीक घेतले जाते व त्या पिकाला योग्यरित्या भाव न भेटल्यामुळे शेतकरी वर्ग हा पूर्णपणे नाराज आहे. अशाच एका जालना जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाचे मनोगत आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समाधान पिसे पाटील कृषी ज्ञान या चॅनलवर आपले स्वागत करत आहे. कुठेही जाऊ नका. कापसाला भावने आम्हाला पहिल्याने मिळाला 7,000 रुपये क्विंटलने. आता 8.5-9 पर्यंत चालला कापूस. काय कसं करता आम्ही शेतकऱ्यांनी, कसं खर्च करायचा, कसं जगायचं? या ज्या वेळेस आम्ही संकटात होतो, आमचा 7,000 रुपये क्विंटलने कापूस विकण्यात गेला. नंतर कापसाचा भाव आता 8-8.5 हजार पर्यंत गेला. आजूक वाढतो काय हे सांगता येत नाही. आणि काय सरकार आहे हे आमच्या तोंडाला पान पुसल्यासारखं झालेलं आहे सरकार साहेब. कपाशीसाठी एवढा आवाढव्य खर्च केला होता की 1.5 एकर क्षेत्राला मला यावर्षी 90,000 रुपये खर्च आला होता. हा खर्चसुद्धा निघत नाही. पण योगायोग असे आले की सुरुवातीला शेतकऱ्यांनी 7,000 रुपये दराने कापूस भावाने कापूस घातला. या दरी आमचा कापूस हा 6 ते 6,500 रुपये, जो 40 क्विंटल कापूस होता, हा त्या भावाने गेला आहे. आणि या प्रकारे आमचे कमीत कमी 50 ते 60,000 रुपयाचा तोटा झाला आहे. आज कापसाचे भाव पाहता 8,000 ते 8,500 मध्ये आहे. पण ज्या वेळेस आम्ही कापूस घातला त्यावेळेस 6,000 ते 6,500 हा होता. आणि खूप आमचं नुकसान झालं, आर्थिक नुकसान झालं. सरकारने या प्रकारे आमच्या जखमीवर मीठ सोडलेलं आहे. तरीही आम्हाला आमचं आर्थिक नुकसान भरपूर प्रमाणे झालेलं आहे. माझं जवळपास 60 ते 70 हजाराचं झालेलं आहे.